दिलीप मोहिते पाटील यांना पुन्हा एकदा निवडून द्या. त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी देतो. त्यांची आमदारकीची गाडी लाल दिव्याच्या गाडीपर्यंत नेण्यासाठी मी प्रयत्न करेन. चाकणमध्ये सप्टेंबरमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवारांनी हे विधान केलं होतं. त्याचवेळी खेड आळंदी विधानसभेसाठी विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांची उमेदवारी पक्की झाली होती. त्याप्रमाणे अजित पवार गटाच्या पहिल्याच यादीत दिलीप मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. पण महाविकास आघाडीत मात्र खेड आळंदीच्या जागेवरून शरद पवार गट आणि ठाकरे गटात वाद असल्याचं पाहायला मिळालं होतं. इथले स्टँडिंग आमदार अजित पवारांसोबत असले तर इथे राष्ट्रवादीचा आमदार असल्यानं या जागेवर शरद पवार गटानं आपला क्लेम सांगितला होता. तर ठाकरे गटाचे संजय राऊत ही जागा ठाकरे गटाकडे घेण्यासाठी आग्रही होते आणि अगदी शेवटच्या क्षणी इथून ठाकरे गटानं बाबाजी काळेंना उमेदवारी दिली. त्यामुळे महाविकास आघाडीत खेड आळंदीच्या जागेवरून मोठं नाराजी नाट्य सुरू झालंय. त्यामुळे 3 टर्म आमदार राहिलेल्या दिलीप मोहिते पाटील यांचं तगडं आव्हान महाविकास आघाडी कसं मोडून काढणार हा मोठा प्रश्न आहे. खेड आळंदीचा सामना नक्की कसा असणार? आघाडीतली बिघाडी दिलीप मोहिते पाटील यांच्या पथ्यावर पडणार का? समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. सगळ्यात आधी खेड आळंदीतल्या उमेदवारांबद्दल बोलूयात. अजित पवार गटाचे उमेदवार असलेले दिलीप मोहिते पाटील हे 2004, 2009 आणि 2019ला इथून आमदार झालेत. तसं बघायला गेलं तर खेड आळंदी हा सुरुवातीला काँग्रेसचा गड राहिलाय. 1967 पासून सातत्यानं इथं काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. 1985 पासून 1999 पर्यंत इथे सातत्यानं काँग्रेसचे नारायण पवार आमदार झाले. पण 90च्या दशकात शिवसेनेत असलेल्या दिलीप मोहिते पाटील यांनी तालुक्याच्या राजकारणात आपले भक्कम पाय रोवायला सुरुवात केली. त्याआधी 1989ला ते शिरूर तालुक्यातील शेल पिंपळगावचे सरपंच होते. नंतर त्यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आणि 1999ची विधानसभा मोहिते पाटलांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढली. त्यात त्यांचा पराभव झाला असला तरी सलग 3 टर्म निवडून येणाऱ्या काँग्रेसच्या नारायण पवारांना त्यांनी हादरा दिला. नारायण पवारांना या निवडणुकीत फक्त 3800 मतांचं लीड घेता आलं. तेव्हापासून दिलीप मोहिते पाटील शिरूर तालुक्यात चांगलेच सक्रिय झाले. त्यांनी संपूर्ण शिरूर तालुक्यात आपला जनसंपर्क वाढवला. 2002 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर 2004च्या विधानसभेचं त्यांना तिकीट मिळालं. तेव्हा सलग 4 टर्म आमदार राहिलेल्या नारायण पवारांचा त्यांनी 14,000 मतांनी पराभव केला. त्यानंतर 2009ला ते पुन्हा एकदा निवडून आले. 2014ला शिवसेनेचे सुरेश गोरे निवडून आले असले तरी 2019ला पुन्हा एकदा दिलीप मोहिते पाटील यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. त्यामुळे गेली 25 ते 30 वर्ष दिलीप मोहिते पाटील यांचं मतदारसंघात चांगलं वर्चस्व राहिलंय. संस्थात्मक राजकारणावरही दिलीप मोहिते पाटलांचा चांगला होल्ड आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून त्यांनी काम केलंय. तसंच 2005 ते 2022 इतका प्रदीर्घ काळ ते राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष राहिलेत. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलंय. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणातले दिग्गज नेते अशी त्यांची ओळख आहे. यामुळेच अजित पवार गटाकडून सध्या त्यांची उमेदवारी स्ट्रॉंग मानली जाते. आता ठाकरे गटाचे उमेदवार बाबाजी काळे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचाही प्रवास जिल्हा परिषदेचे सदस्य, सरपंच असा राहिलाय. सलग 2 टर्म ते जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेत. मोहिते पाटील यांच्या विरोधातला सातकर गट आणि इथल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची फळी त्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं जातं. पण मोहिते पाटील यांच्या इतका संस्थात्मक राजकारणावर काळेंचा होल्ड नसल्याचं बोललं जातं. मुख्य म्हणजे त्यांना महाविकास आघाडीतल्या नाराजीचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण अलीकडेच भाजपमधून शरद पवार गटात आलेले अतुल देशमुख इथून लढण्यासाठी इच्छुक होते. देशमुखांचा इथे मोठा गट असून आळंदी शहरावर त्यांचा चांगला प्रभाव आहे. 2016 मध्ये देशमुखांमुळेच आळंदी नगर परिषदेवर भाजपची सत्ता आली होती. त्यामुळे अतुल देशमुख दिलीप मोहिते पाटील यांना तगडी फाईट देऊ शकतात असं सांगितलं जात होतं. पण ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांच्याबद्दल निगेटिव्ह वातावरण तयार करून बाबाजी काळेंची उमेदवारी मागून घेतल्याचं बोललं जातं. त्यामुळे अतुल देशमुखांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही ठाकरे गटाबद्दल उघड नाराजी व्यक्त केली आहे. देशमुखांकडे स्वतःचं असं हक्काचं 30 ते 40 हजारांचं पॉकेट असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे याचा मोठा फटका ठाकरे गटाच्या काळे यांना बसू शकतो अशी शक्यता आहे. त्यातच ठाकरे गटाकडून देशमुख दहशतीचं राजकारण करत असल्याची टीका करण्यात आल्यानं देशमुख चांगलेच आक्रमक झाले असून ते अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. आता खेड आळंदी विधानसभेत तिरंगी लढतीचा फायदा दिलीप मोहिते पाटील यांना होत असल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे यावेळीही तसा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे. काही ठराविक गावांमधलं मतदान सोडलं तर देशमुखांची संस्थात्मक राजकारणावर मोहिते पाटील यांच्यासारखी पकड नसल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. तसंच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी इथून आपले जावई सुधीर मुंगसे यांच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली होती. तर सातकर गटाच्या नाना टाकळकरांनी
आपले जावई बाबाजी काळेंसाठी फिल्डिंग लावली, त्यामुळे मुंगसेंचा गट नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तसंच ही जागा ठाकरे गटाला सुटल्यानं इथे शरद पवार गटाचे कार्यकर्तेही काळे यांना किती मदत करणार ही मोठी शंका आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतला या नाराजीचा फायदा मोहिते पाटलांना होण्याची शक्यता वर्तवली जाते. आता खेड आळंदी विधानसभेतून लोकसभेला शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना 46,000 मतांचं लीड मिळालं होतं. पण लोकसभा आणि विधानसभेला वेगळा विचार करण्याचा इथल्या मतदारांचा ट्रेंड असल्याचं सांगितलं जातं. दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात विरोधकांकडे सध्या मुद्दाच नसल्याच्या चर्चा आहेत. कारण गेल्या 20 वर्षांमध्ये त्यांनी मतदारसंघात अनेक विकास कामं केली आहेत. गाव तिथे सभागृह, प्रत्येक नदीवर प्रवासासाठी पूल बांधणं अशा पद्धतीची कामं मोहिते पाटील यांनी केल्याचं सांगितलं जातं. प्रत्येक गावाला त्यांनी निधी दिलाय. गेल्या 15 वर्षात हजारो कोटींचा निधी त्यांनी आपल्याकडे आणल्याचं बोललं जातं. अजित पवारांनी त्यांना मंत्री करण्याचे संकेत दिल्यानं त्यांचे कार्यकर्तेही ताकदीनं कामाला लागलेत. त्यामुळे महाविकास आघाडीत एकीकडे उमेदवारीवरून भांडणं असताना विकास कामांचं नरेटिव्ह दिलीप मोहिते पाटील यांना प्लसमध्ये घेऊन जात असल्याचं बोललं जात आहे. आता खेड आळंदीतल्या जातीय समीकरणांचा विचार केला तर दिलीप मोहिते पाटील, बाबाजी काळे आणि अतुल देशमुख हे तिन्ही उमेदवार मराठा आहेत. इथे 60,000च्या आसपास माळी समाजाचं मतदान आहे. या मतदारांवर शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंचा प्रभाव असल्याचं बोललं जातं. पण इथे शिंदे गटाकडून इच्छुक असलेल्या अक्षय जाधव यांनीही अपक्ष अर्ज दाखल केलाय. अक्षय जाधव हे माळी समाजातून येतात. तसंच अनिकेत गोरे या माळी समाजातून येणाऱ्या नेत्यानंही अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. त्यामुळे माळी समाजाचं जे मतदान अमोल कोल्हे यांच्या मदतीनं मवियाच्या उमेदवाराला मिळालं असतं त्यात विभाजन होण्याची शक्यताही वर्तवली जाते. पश्चिम पट्ट्यातील वाडा या आदिवासी बहुल भागातलं मतदान हे अतुल देशमुखांच्या बाजूनं राहण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे वोट बँकेत होणारं विभाजनही दिलीप मोहिते पाटील यांच्या पथ्यावर पडू शकतं असं बोललं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतला गोंधळ, जातीय समीकरणं आणि गेल्या 20 वर्षात केलेल्या विकास कामांच्या नरेटिव्हमुळे खेड आळंदीत सध्या तरी दिलीप मोहिते पाटील यांचं पारडं जड असल्याचं सांगितलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? खेड आळंदीत दिलीप मोहिते पाटील यांच्या समोर महाविकास आघाडी आव्हान उभं करू शकते का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.